तर आज आपल्याला सेकंड डेला रोबोटिक कुत्र्यानं तर काय म्हणता पोट्ट्यो, आज आपल्याला जाणं आहे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी। कृषी प्रदर्शन मध्ये लय काय की शिकण्यासारखं आहे, म्हणून डायरेक्ट आम्ही लावली गाडीला चाबी, निघालो डायरेक्ट कृषी प्रदर्शनला जाण्यासाठी। आपण घराबाहेर येणार ना आपल्या सोबत विषय होणार नाही, असं कधी झालं का पोट्ट्यो? आता दिसले आम्हाला ट्रॅफिक वाले, मी इज्जत करा बेटा त्यांची, लवकर जा म्हटलं तुम्ही समोर पैदल पैदल। मग फायनली आम्ही कसं तरी पोहोचलो डायरेक्ट कृषी प्रदर्शन मध्ये। पोचल्या दिसते ना आपल्याला डायरेक्ट फुग्गा ना पोट्ट्याला, म्हटलं फुग्ग्याला सोडा अंदर, चला अंदर। तर अजूनच मावाला बावा, तर आल्या आपण घुसलो एक नंबरच्या स्टॉल मध्ये। त्याला माहिती भेटते बरं शेतकरी भाऊबंधूसाठी एकच नंबर माहिती भेटते, तुम्ही बी विजिट करा बरं कधीतरी। तुमचा यावेळेसचा पॉसिबल नाही, कारण की हा लास्ट दिवस, यावेळेस पॉसिबल नाही आता काय झालं, पुढच्या वेळेस नक्की विजिट दे जा बरं अकोल्यामधल्या कृषी प्रदर्शनला। इथं तुम्हाला सगळं जाणून भेटणार आहे, म्हणजे व्यवसाय कसा करायचा, काय कसं करायचं, तो नक्की विजिट दे जा बरं। मग हे पोट्टे हो तुमच्या फायद्याची गोष्ट आहे म्हणून तुम्हाला सांगितलं, बाकी कोणाला सांगत नाही बरं मी। समोर जाऊन आपल्याला दिसते हा रोबोट, पहा कसा कुत्ते मग बेंडकेवाने, हा एकच नंबर बाबा। मग मला पोट्टे म्हणत की तू याला हात देऊन दाखव, मी आतला देता नाहीत का आपल्याला घेरे, म्हटलं दे रे लवकर हात। एकच नंबर दिला मग आपल्या रोबोट भावानं आपल्याला हात। समोर येऊन पाहतो तर हे दिसते आपल्याला बावर आळ्याच्या घोड्यावर जाऊन बसली होती, मी आतला काय आहे काय माहित बावा, हे पाहून येतो म्हटलं। आपल्याला दिसते एकदम लहानसुकली गाय, एकच नंबर होती बाबा, एकदम क्यूट होती ही गाय। नंतर चाललाय तो आपण प्लांट एरिया मध्ये, एक नंबर छोटे छोटे प्लांट होते रे बा इथं। मग आपल्याला दिसते फवारणीवाला ड्रोन, जो की वावरात यूज होते फवारणी मारायला, एकच नंबर आहे बेटा, हा बी एकदम उपयोगी आहे।